तो पण गावलाय काय? तो पण गावलाय, नाहीतर मार खायचा युऱ्या द्यायचं, नाहीतर मार खायचा. पोते उचलणार आहे भाऊ. हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू व्लॉग. तर आज काय विषय झालाय, जिम रॉपला गेला लवकर कारण माझा जरा एक प्रॉब्लेम झालता. आता चाललोय मी मागणं, तर जाऊ. आज काय वेट ट्रेनिंग नाही, आज निवांत कार्डिओ वगैरे आहे. जाऊन ट्रेडमिल वगैरे करायचं, जरा ॲब्सचे वर्कआउट वगैरे करायचे, मग काय यायचं माघारी. तर चला. काल रात्री पाऊस पडून गेल्यामुळं थंडी सुटले. आता मला बेकार कानाला वार लागायला लागले. काय करा आता, मला तर कुठं माहित होतं असं थंडी वाजणार आहे म्हणून. तर आज बघा, आज कायच गर्दी नाही. काल 1 तारखेमुळे एवढी गर्दी होती ना, अक्षरशः उभारायला जागा नव्हती. आज कसा विषय 2 तारीख आहे आणि बऱ्यापैकी जणांचा आज लेग वगैरे असतंय, त्यामुळं निम्मे तर कमीच झाले. त्या काय गर्दी एवढी काय दिसत पण. चला आता आपल्याला काय कार्डिओज करायचं आहे. ट्रेडमिल मोकळा तोपर्यंत जाऊन, जर कोणी पकडलं म्हणजे झालं परत. अर्धा तास ट्रेडमिल केलं, घाम भरपूर आलता पुसला सगळा. अजून थोडंफार करायचं काय तर कार्डिओचं व्हेरिएशन, मग जायचं. आज जरा लवकरच जाऊ. आज तसं पण काय जास्त वर्कआउट नाही, बसून तर काय उपयोग, त्याच्या जाऊन थोडा अभ्यास सुरू होते. आज बरोबर टायमावरती आलोय. महिन्याचं अजून काय आवरून झालेलं नाही आणि पप्पांचा फोन आला, त्यांचा मोबाईल बी द्यायचा कॉलेजवरती. जाय सगळीच कामं करायची एकत्रच. गणपती सगळं गणपती यायचं गाणं आहे, त्यात टाकते ती बोलून मामा भरायला लागले थोड्यांचा. नीट टाक पेट्रोल पोरा. आहे का कुठलं बी काम नीट करत नाही, सगळीकडे सांडा सांडी आहे. फायरिंग काढ एकदा. घरापाशी लागायचं आज तुझी घरापाशी काय होतं त्याला, ऐकव एकदा, ऐकव त्याशिवाय जात नाही. जाळ तुम्ही लागा. तो ॲक्सिलेटर कशाला द्यायला आलाय? तर टॉपर काय आमचा यमगर दयानंद अभ्यास करताना, आणि हा टॉपर येऊन सुद्धा 3 टॉपरच्या लिस्टमध्ये न येणारा अजित गायकवाड. तर आम्ही वर्गात एक गेम खेळतोय. जी वर्गात बोलल ज्यानं बोलल त्यानं सगळ्याला पार्टी द्यायची. तर मी बोललोय, खरं सगळ्यांनी मला मारले, त्यामुळे माझा तर काही विषय नाही. आणि गणशाला अजून कोणी मारलेलं नाही. ही गणशा आणि धीरज भाऊ तिघ जण गावली. दम असेल तर बोलून दाखव, दम असेल तर बोलून दाखव. तू बोल की. तो पण गावलाय काय? तो पण गावलाय, नाहीतर मार खायचा युऱ्या द्यायचं, नाहीतर मार खायचा. काय म्हणतोय? बोल की बोल. अरे बोल की. ये मुंह से सुपारी निकाल के बात कर रहे बाबा, इसके मुंह में पैदाशी सुपारी है. तर त्यामध्ये अजून एक कार्यकर्ता गावला, मयुरेश दादा. एकदम लय बारीक बोलला, अख्ख्या कॉलेजमध्ये धिंगाणा झाला. तोंड दाखव जरा. कॉलेजवर खास मला न्यायसाठी आमचा पप्पू भाई आलाय. भाऊ काय म्हणतोय? काय म्हणते मग? जेवण बिवण झालं? नाही. कुठे जायचं? जेवण कुठल्या शिवसुंदर ना दुसरीकडे जायचं. जे बरं सिताराला जाऊ. आता कॉलेजवर वरून फ्रेश झालोय. आता आठवलं सोमवारपासून श्रावण चालू होणार आहे. उद्या शनिवार, उद्या कटिंग करता येत नाही, रविवार आमोश आहे. आता उद्या आजच जायला ठरले. तेवढ्यात मम्मीनं काम सांगितलं, हॉस्टेलवरती गहू नेऊन ठेवायला आहे. एवढं मोठं पोत आहे 100 किलोचं, हे काय उचलत नाही. ह्यातला गहू ह्यात टाकायचं चालू आहे. दोन्हीकडे बॅलन्स केलं 50-50 हे कसं उचलायला पण जमतं. घरातलं घेतलं गव्हाचं पोतं. तर अजून एक दुसरं घ्यायला आलो इथं.
दुसरं पण टाकायचं 30 किलो. हे सगळं मिळून हॉस्टेलवर नेऊन टाकायचं आहे. ह्यांना आणलाय पोती उचलायला. बॉडी दाखव तुझी. पोती उचलणार आहे भाऊ. मी कटिंगला संकेतची का आपल्या इकडे चालू आहे. म्हणलं आज भाऊकडं करावी कटिंग. बस मारवा. झाले केली कटिंग. पप्पू भाईनं सांगितले तशी कटिंग केली आहे मी. कसं दिसते मला सांगा कमेंट मध्ये. आता मला नाही, ह्याला नाही, मला सांगा कमेंट करून कसं दिसतंय ते. चला चला. चला आपलं घरात पुऱ्या केल्या त्या कापण्या त्या दिवशी दाखवल्या तुम्हाला. ही बी भारी असते. एक नंबर आहे, एक नंबर. तुमच्यात केल्या ना कमेंट करून सांगा मला. तर आजच्यासाठी भावाने एवढंच. आता चाललोय आम्ही जरा पोरं बाहेर. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट तेवढं करा. आणि सबस्क्रायबर पण वाढवा. आता थोडं राहिलं ते 80वर राहिलं असतील 1000ला. तेवढं लवकर करून टाका. चला भेटू उद्या भागात आता.